नमस्कार मंडळी. पिसारावर मायबाप प्रेक्षकांचे मनापासून स्वागत. ज्यांना माहिती नाही त्यांना सांगते की पिसारावर मी कृष्ण ग्रंथातील काही गोष्टी सांगत असते. होय, मला माहिती आहे आपल्या व्हिडिओजमध्ये खूपच गॅप पडला आहे, पण त्यासाठी मी तुमची माफी मागते. यापुढे असे गॅप होणार नाही याची मी दक्षता घेईन. चला तर मग जास्त वेळ न घालवता आपल्या कथांना सुरुवात करूयात. पण त्याआधी ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेले नाहीये त्यांनी प्लीज माझं चॅनल आधी सबस्क्राईब करून घ्या. सुरुवात करूयात. तर आज आपण गोवर्धन धारणाची गोष्ट ऐकणार आहोत. होय, कृष्ण लीलेतील सर्वात प्रसिद्ध गोष्ट. तर वृंदावनवासी जनांनी श्रीकृष्णांच्या सांगण्यावरून इंद्रपूजा बंद केली आहे हे समजताच देवराज इंद्राला अतिशय क्रोध आला. इंद्राला चांगलेच माहिती होते की श्रीकृष्ण स्वतः नंदक प्रमुख गोपजनांचे संरक्षण करीत आहेत. तथापि त्याने व्रजवासी जनांवर आपला राग काढला. इंद्र वेगवेगळ्या प्रकारच्या मेघांचा अधिपती आहे, त्यामुळे त्याने सावर्तक नावाच्या मेघांना बोलवले. अखिल सृष्टीचा प्रलय करण्याची आवश्यकता भासते तेव्हा या प्रकारच्या मेघांना पाचारण करण्यात येते. इंद्राने या सावर्तक मेघांना त्वरित वृंदावनावर जाऊन संपूर्ण व्रजभूमीला मुसळधार पावसाने पाण्यात बुडवून टाकण्याची आज्ञा केली. आसुरी भावनेने इंद्र स्वतःला सर्व समर्थ व्यक्ती समजू लागला. जेव्हा असुर अतिशय बलवान होतात तेव्हा ते सर्व नियंत्रक अशा भगवंतांचा उपमर्द करू लागतात. हा इंद्र असुर नसला तरी त्याला आपल्या भौतिक उच्च पदाचा गर्व झाला होता आणि तो परम सत्ताधीशाला आव्हान देऊ पाहत होता. तो सज्ञ स्थितीत स्वतःला श्रीकृष्णांसारखाच सर्व सामर्थ्यवान समजू लागला. तो म्हणाला, या व्रजवासींचा उद्दामपणा तर पहा. वनात राहणाऱ्या या गवळ्यांनी केवळ एका सामान्य मनुष्याच्या कृष्णाच्या प्रेमाने आंधळे होऊन देवतांचा अपमान करण्याचे धाडस केले आहे. इंद्राने वृंदावनवासी जनांच्या कृतीविरुद्ध शाप दिला. तो म्हणाला, देवतांच्या अधिकाराला शह देणारे हे व्रजवासी भौतिक अस्तित्वात दुःख उठवतील. देवतांच्या प्रसन्नतेसाठी असलेल्या यज्ञाची उपेक्षा केल्यामुळे ते भौतिक अस्तित्वरूपी सागरातील संकटांना पार करू शकणार नाहीत. क्रोधाने खवळलेला इंद्र पुढे म्हणाला, कृष्ण नावाच्या या वाचाळ मुलाच्या सूचनेवरून वृंदावनवासी जनांनी माझ्या अधिकार पदाचा अवमान केला आहे आणि या तुच्छ मुलावर विश्वास ठेवून माझा क्रोध ओढवून घेतला आहे. आणि त्याने सावर्तक मेघांना बोलवून त्यांना वृंदावनाची समृद्धी नष्ट करून टाकण्याची आज्ञा दिली. इंद्र म्हणाला, हे ग्रामीण वृंदावनवासी भौतिक ऐश्वर्याने फारच उन्मत्त झाले आहेत. तसेच त्यांच्या बांधवाच्या टिचभर कृष्णाच्या उपस्थितीमुळे त्यांचा मिथ्या आत्मविश्वास वाढला आहे. तो वाचाळ आहे, पोरकट आहे आणि तो जरी स्वतःला ज्ञानात अतिशय निष्णात समजत असला तरी संपूर्ण ब्रह्मांडाच्या स्थितीचे त्याला यत्किंचितही ज्ञान नाही. या वृंदावनवासींनी कृष्णाच्या बोलण्यावर इतका विश्वास ठेवल्यामुळे तर त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. ते त्यांच्या गोधनाबरोबर नष्ट झाले पाहिजेत. अशा रीतीने इंद्राने सावर्तक मेघांना मुसळधार पाऊस पाडून वृंदावनाला पाण्यात बुडवून टाकण्याची आज्ञा केली. यावरून असे समजते की ग्रामीण भागातील रहिवाशांनी आपल्या आर्थिक समृद्धीकरिता गायींवर अवलंबून असावे. जेव्हा गायींचा नाश होतो तेव्हा प्रजा सर्व प्रकारच्या ऐश्वर्याने रहित होऊन दरिद्री होते. इंद्राने जेव्हा सावर्तक मेघांना वृंदावनाकडे गमन करण्याची आज्ञा केली तेव्हा त्यांना असा अनर्थ करण्याचे भय वाटू लागले. परंतु इंद्र त्यांना अभय देत म्हणाला, तुम्ही पुढे व्हा, मी मोठ्या मरुद्गणांना पाठवून देतो आणि स्वतः हत्तीवर स्वार होऊन तिकडे येतो. मी आता सर्व सामर्थ्यानिशी वृंदावनवासी जनांना शिक्षा करणार आहे. इंद्राची आज्ञा होताच प्रचंड आकाराचे काळे कुट्ट असे भयावह मेघ वृंदावनावर एकत्र जमू लागले. वादळी वारे तीव्र वेगाने वाहू लागले. आकाशात मेघांचा गडगडाट सुरू झाला. विजा चमकू लागल्या आणि मेघांनी मुसळधार पाऊस पाडण्यास सुरुवात केली. ते सर्व शक्तीनिशी सातत्याने वृंदावनावर जल ओतू लागले. पावसाच्या धारा पाहून तीक्ष्ण शरांचा पाऊसच पडत असल्याचा भास होऊ लागला. मुसळधार जलवर्षाव करणाऱ्या त्या मेघांनी संपूर्ण व्रजभूमी हळूहळू जलमय करून टाकली. उंच नीच परिसर एकसारखा दिसू लागला. विशेषतः पशूंच्या जीवनाला धोका निर्माण झाला. पावसाबरोबरच सोसाट्याचा वारा वाहत असल्यामुळे वृंदावनातील सगळे जीव थंडीने थरथर कापू लागले. संहार होण्यापासून बचाव करण्याचा कोणताही मार्ग दिसत नव्हता. आता असहाय्य झालेले वृंदावनवासी गोविंद भगवंतांकडे त्यांच्या चरणांचा आश्रय घेण्यासाठी आले. पावसाच्या माऱ्याने भयभीत होऊन भांबावलेल्या गायी आपल्या वत्सांना अंगाखाली घेऊन खाली मान घालून पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांच्या चरणांच्या आश्रयाखाली त्यांच्याकडे आल्या. त्यावेळी सर्व वृंदावनवासी भगवान श्रीकृष्णांची प्रार्थना करू लागले. ते म्हणाले, प्रिय कृष्ण,
तू सर्व सामर्थ्य आहेस, तुझा आपल्या भक्तांवर अपार स्नेह आहे. प्रक्षुब्ध झालेल्या या इंद्राने आम्हाला अतिशय त्रस्त केले आहे, तरी आता आमचे रक्षण कर. वृंदावन वासीजनांनी इंद्रपूजा बंद केल्यामुळे इंद्राला त्याचा यज्ञभाग व सन्मान मिळाला नव्हता आणि म्हणून तो अतिशय खवळला होता. त्याने सावर्तक मेघांना वृंदावनाकडे पाठवले होते आणि ते वादळी वाऱ्यांबरोबरच मोठमोठ्या गारांसह वृंदावनावर अखंडपणे जलवर्षाव करीत होते. हे सगळं इंद्राच्या प्रचंड क्रोधाने उघडे प्रदर्शन होते आणि याची श्रीकृष्णांना जाणीव होती. श्रीकृष्णांनी विचार केला, स्वतःला परमश्रेष्ठ समजणाऱ्या देवराज इंद्राने आपले सामर्थ्य दाखवले असले तरी मी देखील माझ्या अधिकाराप्रमाणे त्याला उत्तर देऊन त्याचा मिथ्या गर्व नष्ट करणार आहे आणि त्याला दाखवून देणार आहे की तो या विश्वसंचलनातील सर्वेसर्वा अजिबात नाही. मी सर्वांचा स्वामी आहे. देवी देवता माझे भक्त असल्यामुळे त्यांना माझ्या परमप्रभुत्वाचे विस्मरण होणे शक्य नाही. परंतु या इंद्राला मात्र आपल्या भौतिक बळाचा मोठा गर्व झाला असून तो फारच मत्त झाला आहे. म्हणून त्याला अशा मिथ्या गर्वातून बाहेर काढण्यासाठी मला काहीतरी करावे लागेल. हे वृंदावनवासी माझे शुद्ध भक्त असून वर्तमान समय ते माझ्या दयेवरच सर्वस्व अवलंबून आहेत आणि त्यांना मी पूर्णपणे आपल्या आश्रयाखाली घेतलेले आहे. आता माझ्या योगैश्वर्याने मी त्यांचे संरक्षण केलेच पाहिजे. असा विचार करून भगवान श्रीकृष्णांनी एखाद्या लहान मुलाने भुईछत्राला सहजपणे उचलावे त्याप्रमाणे एका हाताने गोवर्धन उचलून धरला. अशा रीतीने त्यांनी गोवर्धन धारण लीला प्रकट केली. श्रीकृष्ण आपल्या भक्तांना संबोधन करीत म्हणाले, प्रिय बाबा, बंधू आणि व्रजवासी जन हो, पहा, मी गोवर्धन पर्वत उचलून धरला आहे. आता तुम्ही सर्वजण या गोवर्धनगिरीच्या छत्राखाली प्रवेश करून सुरक्षित व्हा. माझ्या हातातून हा पर्वत खाली कोसळेल असे समजून भयभीत होऊ नका. तुम्ही मुसळधार पावसाने आणि तुफान वादळाने त्रस्त झाला आहात, म्हणूनच मी हा गिरी उचलून धरला आहे. एखाद्या प्रचंड सुरक्षित छत्राप्रमाणे त्याच्या खाली तुमचे संरक्षण होईल. तुम्हाला जीवित भयापासून वाचवण्याची ही एक योग्य व्यवस्था आहे असे मला वाटते. वृंदावनवासी गोप गोपिका बालक तसेच त्यांचे गायी वासरे बैल हे पशु एक आठवडाभर सुरक्षितपणे गिरिराज गोवर्धनाखाली आश्रयाला राहिले. त्या काळात त्यांना तहान भुकेचा कोणताही त्रास झाला नाही किंवा त्यांची काहीही गैरसोय झाली नाही. श्रीकृष्णांनी त्यांच्या डाव्या हाताच्या करंगळीवर इतका प्रचंड गोवर्धन पर्वत कसा उचलून धरला आहे याचेच त्यांना आश्चर्य वाटत होते. श्रीकृष्णांचे अद्भुत योग्य सामर्थ्य पाहून स्वर्गराज इंद्राला आश्चर्याचा धक्का बसला. त्याचा निर्धार डळमळला व तो संभ्रमात पळला. त्याने सगळ्या मेघांना बोलावून कार्यवाही थांबवण्याची आज्ञा दिली. मेघ निघून गेल्यावर आता आकाश पूर्णपणे स्वच्छ झाले. वादळी वारा थांबला आणि पुन्हा सूर्याचे दर्शन झाले. त्यावेळी गिरीधारी म्हणून प्रसिद्ध झालेले भगवान श्रीकृष्ण वृंदावनवासी जनांना म्हणाले, प्रिय गोपजनांनो, तुम्ही आता तुमच्या पत्न्या, मुले, गोवत्से, वृषभ आणि आपल्या वस्तू घेऊन बाहेर पडू शकता, कारण सर्व संकट आता दूर झाले आहे. वृंदावनात माजलेला जलप्रलय आता कमी झाला असून नदीचा पूर देखील ओसरला आहे. सर्व मंडळींनी बैलगाड्या जोडून आपापले सामान त्यांच्यावर चढवले आणि आपल्या पशूंना घेऊन ते हळूहळू बाहेर पडले. सगळेजण बाहेर पडल्यावर श्रीकृष्णांनी गोवर्धनगिरीला पूर्वीप्रमाणेच यथास्थानावर ठेवून दिले. त्यानंतर सगळे वृंदावनवासी प्रेमभराने श्रीकृष्णांकडे आले आणि त्यांना हृदय भरून आलिंगन करू लागले. श्रीकृष्णांवर स्वाभाविक स्नेह असणाऱ्या गोपिकांनी त्यांच्यावर अश्रुमिश्रित दही शिंपडले, अक्षता टाकल्या आणि त्यांना अंतःकरणपूर्वक अनेकानेक मंगल आशीर्वाद दिले. यशोदा माता, रोहिणी माता, नंद महाराज तसेच भगवान बलराम यांनी एका पाठोपाठ एक श्रीकृष्णांना स्नेहभराने आलिंगन करून पुन्हा पुन्हा आशीर्वाद दिले. स्वर्गातील रहिवाशी तसेच सिद्ध लोक, गंधर्व लोक, चारण लोक या लोकांतील रहिवाशी आपला आनंद प्रकट करू लागले. त्यांनी भूमीवर प्रचूर पुष्पवृष्टी केली आणि शंख व ढोल वाजवले. गंधर्व दिव्य भावाने श्रीकृष्णांच्या प्रसन्नतेसाठी आपल्या तंबोऱ्यावर गायन करू लागले आणि तदनंतर पूर्ण पुरुषोत्तम भगवान आपल्या मित्रांसमवेत पशूंना घेऊन आनंदाने घरी परतले. तर श्रीकृष्णांची गोवर्धन धारणाची ही लीला तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा. तसेच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये.
तोवर मला आज्ञा द्या. कृष्णाची कृपा सदैव तुमच्यावर राहो.